मास महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पत्रकार रश्मिकांत जाधव, रत्नागिरी जिल्हा रिपोर्टर या आता निवडणुकीचे मोठे वारे वाहत आहेत। या राज्यामध्ये 14,000 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे। 14,234 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे आणि ही 5 वर्षासाठी होणार आहे। या 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून येणार आहे ते कोणत्या पद्धतीचे असावे, असा काही लोकांचा कयास आहे, जनतेचा कयास आहे। यामध्ये प्रथमतः जे निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत ते सुशिक्षित म्हणजे उच्च शिक्षित असावे, प्रामाणिक असावे आणि निर्व्यसनी असावे आणि त्यांना राजकीय म्हणजे कामकाजाची माहिती असावी आणि त्यांनी शेवटच्या थरापर्यंत ग्रामपंचायतची निवडणूक आली म्हणजे सर्वसामान्यातला सामान्य माणूस याचा विकास करण्याच्या पाठीमागे तो लागला पाहिजे, विकास त्यांनी केला पाहिजे। जर विकासात्मक त्याच्याकडं ध्येय नसेल तर तो कोणतेच काम करू शकत नाही। म्हणून या निवडणुकीमध्ये असे उमेदवार जनतेने निवडून दिले। याकरिता काही तरुण आहेत माझ्या बाजूला, त्यांनाच मी विचारू इच्छितो, सर आपली प्रतिक्रिया। नमस्कार, माझं नाव सचिन सकपाट। खरं बोललं तर ह्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या 5 वर्षासाठी होणार आहेत। आत्ता बघितलं तर तिन्ही पक्ष एकत्र आहेत, तर कुठलीही निवडणूक कुठल्या राजकीय हेतूने नसता ही जी निवडणूक आहे ग्रामपंचायतची गाव लेवलची निवडणूक आहे। तर या निवडणुका ज्या आहेत त्या गावपट्टीवरती व्हाव्या, जेणेकरून बिनविरोध व्हाव्या आणि गावाच्या लोकांनी जी सुशिक्षित तरुण आहेत त्यांना पुढाकार द्यावा आणि ह्या निवडणूक पार पाडाव्या। 5 वर्षासाठी आपला सरपंच कसा असावा त्याचा सर्वांनी एक पाताने विचार करून की त्या लायकीचा एक चांगला उच्च शिक्षित सरपंच त्या गावाला त्याने द्यावा। आणि जर राजकीय पातळीवरती जर आपण निवडणुका केल्या तर आपण काय करतो, एखादा शिकलेला वगैरे ह्याला सरपंच मला त्याला सरपंच त्याला लोकांना सरपंच म्हणून तयार करतो आणि म्हणजे गावचा ऑटो लावतो। शक्यतो त्याला काही काम करत नाही, बरेचसे ते ग्रामपंचायत आहे तिथल्या काही सरपंचांना ग्रामसेवकाला शिकवायला लागते की बाबा हे असं करायचं, 14व्या आयुक्तापासून कामं अशी करायची, हे काही लोकांना माहीत नाही आहे। तर आत्ताची जी परिस्थिती आहे की येणारा जो ग्रामपंचायत निवडणूक आहे तो सरपंच असणार आहे तो 5 वर्षासाठी असणार आहे। तर लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन की आत्ताची जी तरुण पिढी आहे की त्याच्यातले 9-10 सभासद असतील, 11 असतील काही ग्रामपंचायतला, त्याचे ठराविक जे उमेदवार आहेत ते चांगल्या लायकीचे वगैरे असतील अशांना निवडावे, जेणेकरून 10वी तरी मिनिमम 10वी पास असावी की अशा पात्रतेचे उमेदवार दिले पाहिजे। त्याचा विचार कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही राजकीय आमदार असो किंवा सभापती असो कोणी इतर असतील त्याचा पुढाकार न घेता गाव लेवलला करायची आहे। तसेच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त महिला वगैरे यांनी सुद्धा सभापती घ्यायचा आहे आणि गावच्या लोकांनी योग्य त्या लोकांना पुढाकार देऊन ही निवडणूक पार पाडायची आहे। कुठलीही भांडण न करता शक्यतो जास्तीत जास्त ग्रामपंचायत बिनविरोध व्हाव्या ही प्रतिक्रिया करतो की जेणेकरून भांडण करता होणार नाही। आणि ही मधील तुम्हाला आढळतो की आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्यात त्या बिनविरोध झाल्यात का आणि तिथं पक्षपात झालेला आहे का असं तुम्हाला दिसतं? नाही हो, आत्ताच्या ज्या निवडणुका मी बघितल्या आहेत आता माझंच गावचं उदाहरण सांगतो की आंब्याचा रेवडी आहे, तिथे कसं राजकारण चालतं। तर राजकारण न होता ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या फक्त गाव पातळीवरती व्हाव्या की इथे कसं चालतं आहे माझा मी सरपंचा सेनेचा तो राष्ट्रवादीचा ह्याच्यामध्ये लोकांची मनं दुखवली जातात, कोण करत नाही। इथे काय होतं तसं आमचा गाव खूप चांगला आहे, लोक आम्ही एक मताने वगैरे आपण जो पुढे करतो गाव पातळीवरती जो सरपंचाचा जो फक्त विषय होतो फक्त गाव मर्यादित राहावा, त्याच्यात कुठलाही राजकीय संबंध नसावा। सर मी काय म्हणतो की जे उमेदवार निवडून येणार आहेत ते सुशिक्षित असावे की नसावे, त्यांना नॉलेज असावे की नसावे? नाही, आता ह्या ज्या निवडणुका ज्या आहेत या 5 वर्षासाठी आहे तिथं जो बसणार आहे तो सुशिक्षितच माणूस पाहिजे आणि सुशिक्षित असेल तर त्या गोष्टी होतील। तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुशिक्षित उच्च शिक्षित आणि जो हे आहे आपला म्हणजे निर्व्यसनी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या असाव्याच त्या उमेदवाराकडे त्या पातळीवर असावं असं मला तरी वाटतं। बरं, त्याला जे पंचायत समितीमध्ये जातो कामकाजासाठी, पंचायत समिती हेड आहे तालुक्याचे, त्या ठिकाणी जाऊन त्या योजना त्यांनी आणाव्यात की आणल्याच पाहिजे आणि शेवटच्या थरापर्यंत तो पोचतो का? आतापर्यंत पोचलेत का शेवटच्या थरापर्यंत त्या योजना? याच्या अगोदरचं जर आपण आढावा घेतला तर तसं नसेल कदाचित, एखाद्याची पात्रच नसेल त्यामुळे तो पोचला नसेल, तिथपर्यंत त्याला माहिती नसेल, ज्ञान नसेल। पण आत्ता जे तरुण पिढी आहे ते त्यांना ते तसं करावं लागणार आहे। सर तुमचं काय म्हणतं आता ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहे त्या संदर्भात तुमचं काय व्हायला पाहिजे, पण उमेदवार कसे असावे?
त्यांच्या माझं कसं टेक्नॉलॉजी नवीन आली, त्यांचं शिक्षण बघून, त्यांचं सगळं व्यवस्थित हे बघून त्यांना उमेदवार त्या पद्धतीने दिलं पाहिजे. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आलात, आता तुमचं आणखीन मत आहे का या संदर्भात? खरं म्हटलं तर आता प्रत्येकाचं मत म्हणतात ह्या ज्या गाव पातळीवरच्या निवडणुका आहेत त्या कुठल्याही राजकीय हेतूने न होता गाव लेवल या निवडणुका पार पडाव्या. धन्यवाद सर. मी मास महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने या तहसील ऑफिस तालुका खेडच्या तहसील ऑफिसमध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी मुलाखती अंती तरुणांनी आपली मतं व्यक्त केली आणि त्यांनी आपलं एम्स काय आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. मी मास महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने या सर्व तरुणांचे हार्दिक अभिनंदन करून याच ठिकाणी मी रिपोर्टर रजनीकांत जाधव त्याच कॅमेरामन तांबे मॅडम यांना धन्यवाद देऊन मी याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.